जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र शासनाद्वारे आता मागेल त्याला सौर कृषी पंप दिला जात आहे। यासंबंधी अधिकृत अशी घोषणा देखील करण्यात आली आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज देखील सुरू झाले आहेत। महाडिस्कॉम मार्फत अर्ज करायचा आहे। नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, त्यामुळे आता सर्व इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी सौर कृषी पंप भेटणार आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असे या स्कीमचे नाव आहे। योजनेच्या नावामध्येच योजनेचा उद्देश सांगण्यात आला आहे। महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचा उद्देश या योजनेचा आहे। कृषी पंप पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त ऑनलाईन स्वरूपात अर्ज भरायचा आहे, दुसरं काहीच करण्याची गरज नाही। मागेल त्याला सौर कृषी पंप योजना महाराष्ट्रासाठी जर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि दिलेल्या प्रत्येक स्टेप फॉलो करून अर्ज भरून टाका। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सौर कृषी पंपासाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांना 10% रक्कम भरावी लागणार आहे आणि तसेच अनुसूचित जाती जमातीमधील शेतकऱ्यांना 5% रक्कम भरावी लागणार आहे। शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतजमिनीच्या अनुसार सरकार सोलार पंप देणार आहे। म्हणजेच 2.5 एकर जमीन असेल तर 3 HP चा सौर कृषी पंप भेटणार आहे। 2.5 ते 5 एकर जमीन असेल तर 5 HP चा सौर कृषी पंप देण्यात येणार आहे। 5 एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 7.5 HP चा सौर कृषी पंप देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात महावितरणच्या वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया ही खूप सोपी आहे। तुम्हाला फक्त तुमची पर्सनल डिटेल, शेतीची माहिती आणि बँकेची माहिती या ठिकाणी टाकायची आहे। प्रक्रिया सिंपल आहे, तुम्ही स्वतः देखील तुमच्या मोबाईलवरून अर्ज भरू शकता। तर चला तर मित्रांनो, बघूया अर्ज कसा भरायचा। त्यासाठी तुम्हाला सर्व mahadiscom.in या वेबसाईटवर यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी भाषा चेंज करून घ्यायची आहे। आपण या ठिकाणी मराठी सिलेक्ट करून घेऊया। या ठिकाणी तुम्हाला लाभार्थी सुविधा हे दिसेल। लाभार्थी सुविधामध्ये अर्ज करा, अर्जाची सद्यस्थिती आणि देयकाची रक्कम काय आहे ते बघायचं। या ठिकाणी आपण अर्ज करावर क्लिक करूया। आपल्याला नवीन अर्ज भरायचा आहे, त्यामुळे आपण अर्ज करावर क्लिक करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी देखील आपण भाषा चेंज करून घेऊया, मराठी सिलेक्ट करूया। या ठिकाणी तुमच्या समोर असे पेज ओपन होईल। या ठिकाणी सर्वप्रथम पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहकांचा तपशील द्यावयाचा आहे। म्हणजेच अर्जदाराने या अगोदर महावितरणाच्या पारंपरिक पद्धतीने शेतीकरिता वीज पुरवठा मिळण्यासाठी पैसे भरणा केलेला असेल व वीज जोडणी अद्यापही प्रलंबित असेल, त्या ठिकाणी पारेषण विरहित सौर कृषी पंपाकरिता खालीलप्रमाणे माहिती भरायची आहे। पण आपल्याला या ठिकाणी नवीन अर्ज भरायचा आहे, त्यामुळे आपण हे पुढची स्टेप करूया। अर्जदाराची या ठिकाणी वैयक्तिक माहिती आणि जमिनीचा तपशील द्यायचा आहे। या ठिकाणी सर्वप्रथम आपला आधार कार्ड क्रमांक द्यायचा आहे। आधार कार्ड क्रमांकानंतर योजनेचे नाव या ठिकाणी आहे, मागेल त्याला सौर पंप। त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तालुका देखील सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या गावाचे नाव, मुख्य सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच मुख्य गट क्रमांक या ठिकाणी द्यायचा आहे। त्यानंतर उपसर्वेक्षण क्रमांक म्हणजेच उपगट किंवा उपगट क्रमांक या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। तुमच्या शेतीचा प्रकार काय आहे तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर जमीन मालकाचे नाव काय आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। जमीन एकूण क्षेत्रफळ किती आहे, म्हणजे किती एकर आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। अर्जदाराचे नाव काय आहे ते टाकायचं। अर्जदाराच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचं। त्यानंतर अर्जदाराचे आडनाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे। त्यानंतर लिंग, मेल फिमेल जे काय आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं। जात वर्गवारी म्हणजे तुमची कास्ट काय आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायचं। तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि तुमचा ईमेल ID या ठिकाणी द्यायचा आहे। एवढं झालं, त्यानंतर पुढे आहे अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी सविस्तर द्यायचं आहे। म्हणजे की या ठिकाणी घर क्रमांक द्यायचा आहे, तुमच्या रस्त्याला एखादं नाव असेल किंवा काही खूण असेल तर ते द्यायचे आहे, जिल्हा टाकायचा आहे। त्यानंतर पुढे तुमचा तालुका काय आहे ते टाकायचं आहे, तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे, तुमचा पिनकोड टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। STD कोडसह तुमचा दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचा पॅन कार्ड क्रमांक या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे।
आणि त्यानंतर पुढे जलस्रोत आणि सिंचन माहिती या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे। जलस्रोतचा प्रकार काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। सिंचन प्रकार देखील तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागणार आहे। पाण्याची गुणवत्ता निवडायची आहे। त्यानंतर जलस्रोत खोली फुटांमध्ये काय आहे ती टाकायची आहे। पावसाळी हंगामात जलस्रोत खोली किती असते फुटांमध्ये टाकायची आहे आणि उन्हाळी हंगामामध्ये जलस्रोताची खोली किती असते ते देखील या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। विद्यमान शेत तलावात आहे की नाही ते देखील या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। कूपनलिका रुंदी किती आहे ते इंचांमध्ये असेल तर इंचांमध्ये टाकायचं आहे। त्यानंतर पुढे कृषी तपशील द्यायचा आहे। पिकाचा प्रकार मागील वर्षी कोणता होता तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। पिकाची संख्या देखील मागील वर्षी काय होती ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। पिकाचा प्रकार म्हणजे शेवटचा ते शेवटचा वर्ष म्हणजे या वर्षीचा चालू वर्षी काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि पीक संख्या देखील या ठिकाणी काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर विद्यमान पंप तपशील काय आहे तो द्यायचा आहे। विद्यमान पंप वापरकर्ता आहे ते देखील या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। विद्यमान पंप प्रकार कोणता आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। विद्यमान उपपंप प्रकार कोणता आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। HP मध्ये विद्यमान पंप क्षमता काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। पंपाचा ऊर्जा स्रोत कोणता आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। कार्यक्षम पंप आहे त्याची ऊर्जा कार्यक्षम पंप आहे ते देखील या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। लिटरमध्ये वार्षिक डिझेलची आवश्यकता किती आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर आवश्यक पंप तपशील या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती द्यायची आहे। आवश्यक पंपाचा प्रकार कोणता आहे तो सिलेक्ट करायचा। त्यानंतर आवश्यक पंपाचा उपप्रकार सिलेक्ट करायचा। पंपाची श्रेणी सिलेक्ट करायची आणि त्यानंतर HP मध्ये आवश्यक पंप क्षमता देखील या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची। त्यानंतर आवश्यक पाणी उपसा देखील तुम्हाला लिटर पर मिनिट मध्ये द्यायचा आहे। बँकेचा तपशील या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे जसे की तुमच्या बँकेचा बँक अकाउंट नंबर, खातेधारकाचे नाव, IFSC कोड तुमची जी बँक आहे त्या बँकेचा IFSC कोड द्यायचा आहे। बँकेचे नाव टाकायचे आहे। MICR कोड द्यायचा आहे। शाखेचे नाव लिहायचे आहे आणि शाखेचे शहर किंवा गाव कोणते आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे। या ठिकाणी तुम्हाला घोषणापत्र दिलेलं आहे ते व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि नंतर 3 बॉक्स दिलेले आहे। एक पहिला बॉक्स आहे त्यामध्ये आहे वरील माहिती मला समजली असून मी कोणत्याही दडपणाशिवाय ते मान्य करीत आहे याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मी भरलेला फॉर्म तपासला आहे आणि सबमिट केलेली सर्व माहिती बरोबर आहे यावर देखील टिक करायचं आहे। आणि शेवटचा मी सहमत आहे की एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदलांना परवानगी दिली जाणार नाही यावर देखील टिक करायचं आहे। यानंतर आवश्यक ती कागदपत्रे जोडायची आहे जसे की 7/12 उतारा त्याचं कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे। आधार कार्डाची प्रत अपलोड करायची आहे। रद्द केलेल्या बँकेच्या पासबुकची प्रत या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे। पासपोर्ट आकाराचा फोटो देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि इतर काही कागदपत्रे आहेत जर ती लागू असली तर ती देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे। आणि ही सर्व कागदपत्रे PDF फाईलमध्ये अपलोड करणे गरजेचे आहे आणि त्यांची साईज ही 500 KB पर्यंत असावी। मित्रांनो, आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपण भरलेली माहिती पुन्हा एकदा चेक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर फॉर्म खाली दिलेल्या सबमिट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे। एकदा का तुमचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण झाले की तुमचा फॉर्म शासनाद्वारे तपासला जाईल। जर तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी पात्र असाल तर तुमचा अर्ज मंजूर करण्यात येईल। एकदा का अर्ज मंजूर झाला की मग तुम्हाला महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्मचे स्टेटस तपासायचे आहे। जर स्टेटस अप्रूव्ह असेल तर लाभार्थी सुविधा म्हणूनच देयकाची रक्कम भरणावर क्लिक करून सोलर पंपाचे अर्ज भरा। पैसे भरले की तुम्हाला काही दिवसात सोलर पंप मिळून जाईल। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।